मंडळी, आज बरेच दिवसांनी तुम्हाला भेटतोय मी, पण म्हटलं जरा सीझन सुरू होऊ देत, मग तुमच्याशी गप्पा मारू. आज जरा वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहे. पहिल्यांदा बघा, मठात आवळ्यांना बहार आलाय. तुम्ही बघा तसं आवळे किती लागलेत बघा, भरपूर आवळे लागलेत. म्हणजे हे आवळे, हे बघा, या इथे भरपूर आवळे लागलेत, चिकार आवळे लागलेत, असे अनेक फळं आता यायला लागलेत. काजू पण भरपूर लागलेत. तर मंडळी, त्यासाठी इथे यावं लागतं, घरी बसून नाही मिळणार बरं का. तर चला मंडळी, आपण आता वेगळ्या विषयांवर बोलूया, मूळ मुद्द्यावर येऊया. मूळ मुद्दा असा आहे की बरीच लोक असं विचारतात की आम्हाला मारुतीची सेवा कशी करायची सांगा. आता खरं सांगायचं तर मारुतीच्या विविध मुद्रा आहेत, अनेक मुद्रा मारुतीच्या आहेत. तर मारुती तुला प्रसन्न कसं होईल? म्हणजे खरं सांगायचं तर मी अभ्यास केल्यानंतर असं त्याच्या लक्षात येतं की जो मारुती उड्डाण करतोय, हातात पर्वत आहे, आता हातात पर्वत घेतलेला मारुती उड्डाण करतोय, तर तुम्हाला मदत कशी करेल? तरी नाही, लोकेशनवर जाणार, त्याच्या डोंगरावर तेल घालणार, उडत असेल हवेत तर त्याला दिसायचं पण नाही आपण कुठे चाललोय. त्या मारुतीची पूजा कधी करू नका. दास मारुती जो रामाच्या पुढे बसलाय, त्याची पूजा कधी करू नका, तो प्रसन्न होणार नाही. छाती फाडलेला मारुती, तो म्हणणार माझी छाती रिपेअर करू का तुझ्याकडे बघू, तोही करणार नाही. मग राहायला कुठला मारुती? तो जो मारुती नुसताच आहे, त्या मारुतीची तुम्ही पूजा करा, तो मारुती तुम्हाला प्रसन्न होईल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, नीट लक्षात घ्या. तर तुम्ही दास मारुती, उड्डाण केलेला मारुती, हात जोडलेला मारुती, छाती फाडलेला मारुती, याची सेवा करू नका. तुम्हाला तो प्रसन्न होणार नाही, तुम्हाला काही मिळणार नाही. आता जो मारुती उभा आहे, नुसता आहे, तालमीमध्ये लावतात बघा, फोटो नवीन आले, अशी मूर्ती फार कमी आहे. की जिथे नुसतीच मारुतीची मूर्ती आहे ते फार कमी आहे. पण तालमीमध्ये किंवा काही फोटो आहेत बघा असे की ज्याच्यामध्ये नुसतंच मारुती आहे, गदा हातात घेतली खाली आणि उभा आहे. उभा म्हणजे सेवेला उभा आहे, तो तुमचं काम करू शकतो. तर ते त्यासाठी काय करायचं, तर मंगळवारी मारुतीच्या पायाखाली लवंगा ठेवा, काम होईल. मारुती स्तोत्र म्हणा, काम होईल. वाटलं तर उपास करा, काम होईल. वाटलं तर शेंगदाणे गुळ ठेवा, काम होईल. पण हे सगळं करत असताना आधी नीट विचारपूस करा. आता परत मला फोन करून विचारायचं नाही बरं का, की आमच्याकडे उड्डाण केलेला मारुती आहे तर त्याचे पाय कुठले धरू, विचारायचं नाही. छाती फाडलेला आहे काय करायचं, विचारायचं नाही. रामाच्या समोर बसला आहे, विचारायचं नाही. समर्थांचा जो आहे मारुती आहे, विचारायचं नाही. हे सगळे मारुती आहे सेवेमध्ये अडकलेले आहेत, ते तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचं काम करणार नाहीत. जो मारुती सरळ आहे, ज्याला कसली कामं नाहीत, तो मारुती तुमचं काम करेल. कळलं? आता मंगळवार शनिवारी कुठल्याही मारुतीच्या डोक्यावर तेल घालू नका. कळलं तुम्हाला? सोपं गणित आहे, अवघड करू नका. कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून करते असं नाही. दुसरी गोष्ट, एकाने असं विचारलं की नातं कसं असतं, आपलं आणि देवाचं, आपलं आणि गुरुचं नातं कसं असतं. आता देवाचं नातं जर तुम्ही म्हणलात, एकतर्फीच आपण बोलतो, देव काहीच बोलत नाही विचारा. तो तुम्ही काय बोलता ते ऐकतो आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तो हो म्हणतो. गुरुचं नातं तसं नाही, गुरु बोलतो. पण आजकाल कसं झालंय की गुरु हा जोकर झालाय. गुरु ही परंपरा आज जोकरामध्ये जाऊन बसली आहे. कारण तुम्ही बघा ना की गुरु प्रत्येक शिष्यासाठी अनेक गोष्टी करतो. मग त्याच्या दुःखामध्ये सामील होतो, त्याच्या सुखामध्ये थोडाफार जातो. काही जण, अनेक जण जातात, उपभोगतात, गाड्या घेतल्या, हे घेतलं, ते घेतलं. जोपर्यंत त्याची मजा चालली आहे तोपर्यंत गुरु त्याच्या अवतीभोवती नसतो. हे गुरुच्या अवतीभोवती नसतात. गुरु स्टेजवर नाचायला लागला, हे पण नाचायला लागतात. त्यामुळे झाले काय की गुरु परंपरा ही आता बदनाम व्हायला लागली. अध्यात्माचा गुरु कसा पाहिजे, तर चिले महाराजांसारखा पाहिजे. कसा पाहिजे?
सरस्वती महाराजांसारखा पाहिजे, दिगंबरदास जोशींसारखा पाहिजे. ही कडक मंडळी होती. माझे गुरु कडक होते. आम्हाला त्यांच्यासमोर उभं राहायची भीती वाटायची. बसाची तर गोष्ट राहिली बाजूलाच. पण आता तसं नाही राहिलं. आता गुरु हा जोकर आहे. वाटेल तेव्हा बदलता येतो. म्हणजे मेरा नाम जोकरमध्ये सुद्धा राज कपूर सुंदर गाणं म्हणून ठेवले, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, कल खेले में हम हो न हो, गर्दिश में रहेंगे सदा, भूलेंगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे नहीं रहेंगे सदा. का? त्याचं कारण असं की तुम्ही मला विसरलात, गुरु परंपरा विसरली ती, मला गुंडवून ठेवण्यात नवीन गुरु गेला. तोही जोकरच असणार आहे, कारण मी जोकर झालोय. तोही जोकरच आहे. तर गुरु ह्या शब्दाचा अर्थ आता जोकर म्हणून वापरला जातो. गुरु गुरु नाहीच राहिला. त्यामुळे माझं असे सगळ्यांना नम्र विनंती आहे की कोणालाही गुरु करू नका, आणि केला तर त्याला जोकर करू नका. कारण आजकाल गुरु शिष्यांच्या मागे धावत आहेत. शिष्यांनी खरं धावायला पाहिजे. उलटं झालंय. म्हणजे काहीतरी असं मोठं फंक्शन करायचं, त्याच्यामध्ये मग गुरुनी काहीतरी वेगळं करून दाखवायचं, शिष्यांनी पण तसंच करायचं. म्हणजे गुरुची किंमत काय राहिली? रिस्पेक्ट जो असतो गुरु शिष्यांमधला रिस्पेक्ट, नातं जे आहे ते खूप वेगळं आहे. ते नातंच राहिलेलं नाही. म्हणजे खेळवण्यासारखं गुरुला खेळवतात. खेळण्याचं जसं घरात खेळवतात ना, तसं की तो नोकर आहे आपला, त्याप्रमाणे गुरुला वागवलं जातं. हे नातं कसं असावं? अतिशय चांगलं असावं गुरु शिष्याचं नातं, की ज्याच्यामध्ये गुरुनी सांगितले आणि शिष्याने ऐकले, गुरुनी सांगितले शिष्याने केले, गुरुनी सांगितले शिष्य मोठा झालाय. आता असं पाहायलाच मिळत नाही. आता गुरु पण संपत चाललेत, शिष्य तयार होतच नाही आहेत. नुसतं म्हणाला आहे. लोक म्हणतात आम्ही गादीवर बसलो, आम्हाला हे केलं. काही नाही, सगळं खोटं आहे, झूट. काही येत नाही त्यांना, काही कळत नाही, काही करता येत नाही. पण त्यांनी त्या गुरुला मात्र जोकर करून ठेवलाय. तर मंडळी, प्लीज, आत्तापर्यंत सगळ्यांना तुमची वाट लावली आहे, निदान गुरु परंपरेची तरी वाट लावू नका. अध्यात्मामध्ये एक तरी गोष्ट खूप चांगली ठेवा, की गुरुला जोकर नका करू. चला, नातं सांगितलं तुम्हाला, मारुतीची पण साधनं सांगितले. चला भेटूया आपण एका वेगळ्या विषयावरती, वेगळा विषय घेऊ. तोपर्यंत नमस्कार.